नमस्कार. जीवन संवादच्या या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा जो निर्णय तुम्ही घेतलाय ना, तो खूप महत्त्वाचा आणि खरंच खूप धाडसी आहे. चला तर मग या प्रवासाला आपण एकत्र मिळून सुरुवात करूया. मला माहीत आहे, हा रिपोर्ट उघडून एकत्र बसणं हे सोपं नक्कीच नाहीये. पण तुम्ही हे पाऊल उचललंय आणि हे जे धाडस तुम्ही दाखवलंय ते तुमच्या नात्याबद्दलची तुमची जी बांधिलकी आहे तीच दाखवतं. IKSA नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांच्या वतीने आम्ही तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. नातं सोडून देण्याऐवजी ते समजून घेण्याचा जो मार्ग तुम्ही निवडला आहे, खरं सांगायचं तर हेच तर खरं प्रेम आहे. तुमच्या नात्यात ही गुंतवणूक केल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे फॉन्ट दिसतील. बघा, जिथे एरियल फॉन्ट आहे ती माहिती या आराखड्याचा भाग आहे, म्हणजे ती सर्वांसाठी सारखीच असते. पण जिथे तुम्हाला टाइम्स न्यू रोमन फॉन्ट दिसेल ती केवळ आणि केवळ तुमच्या दोघांची वैयक्तिक कहाणी आहे. आणि म्हणूनच जिथे कुठे तुम्हाला टाइम्स न्यू रोमन फॉन्टमधली माहिती दिसेल तिथे जरा थांबा. ती माहिती शांतपणे, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता वाचा. स्वतःचा बचाव करण्याची घाई करू नका, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला, आता रिपोर्टच्या पहिल्या भागाकडे वळूया. याचं नाव आहे एक धाडसी पहिलं पाऊल. याला तुम्ही तुमच्या नात्याचं एक नकाशा समजू शकता, जो तुम्हाला एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा एक नवीन मार्ग दाखवेल. तुमच्या रिपोर्टच्या पहिल्या पानावर बघा, तुम्हाला दोघांच्या डिस्क प्रोफाईल्स दिसतील बाजूबाजूला. हे म्हणजे तुमच्या दोघांच्या वागण्याची मूळ पद्धत आहे. आता हे कोण बरोबर किंवा कोण चूक हे ठरवण्यासाठी नाहीये, तर हे समजून घेण्यासाठी आहे की तुमची दोघांची जगाकडे पाहण्याची आणि गोष्टी हाताळण्याची पद्धत मुळातच वेगळी का आहे. आता तुमच्या रिपोर्टमधलं पान नंबर 3 काढा. इथे दिलेली 3 ध्येय म्हणजे जणू काही तुम्ही एकमेकांना दिलेलं वचन आहे. जेव्हाही हा प्रवास तुम्हाला कठीण वाटेल ना, तेव्हा हे वचन आठवा. आपल्याला स्पष्टता मिळवायची आहे, एकमेकांना समजून घ्यायचंय आणि एक सुसंवादी आयुष्य जगायचंय. आता आपण एका खूप खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, तुमची 2 रूपं. एक म्हणजे तुमचा नैसर्गिक स्वभाव आणि दुसरा म्हणजे तणावाखाली किंवा परिस्थितीनुसार बदललेलं तुमचं वागणं. या दोन्हींमधला जो फरक आहे ना, तोच तुमच्या नात्यातील ऊर्जा आणि तणावाचं खरं कारण असू शकतो. पान नंबर 4 आणि 5 वर तुम्हाला एक बार चार्ट दिसेल. ही आहे तुमची नैसर्गिक शैली, म्हणजे डी आव्हानं कशी हाताळता, आय लोकांशी कसं जुळवून घेता, एस तुमचा वेग आणि संयम कसा आहे आणि सी तुम्हाला किती शिस्त आणि नियम आवडतात. हा तुमचा मूळ स्वभाव आहे. आता पान 6 आणि 7 बघा. हा चार्ट तुमची बदललेली शैली दाखवतो. म्हणजे तणावाखाली असताना किंवा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये कसा बदल करता. हे जणू काय तुम्ही परिस्थितीनुसार घातलेला एक मुखवटा आहे. तुमच्या नैसर्गिक आणि बदललेल्या शैलीमध्ये खूप मोठा फरक दिसतोय का? जर उत्तर हो असेल, तर हे अंतर म्हणजे तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी जी प्रचंड ऊर्जा खर्च करत आहात ती आहे. आणि ह्याच ऊर्जेमुळे थकवा आणि चिडचिड येते. पण लक्षात ठेवा, ही तुमची कमजोरी नाही, ही एक अत्यंत महत्वाची माहिती आहे, एक इशारा आहे. बरं, आता आपण वळूया तुमच्या नात्याच्या आरशाकडे. पान 9 आणि 10 वर असलेला रिलेशनशिप रेडिनेस इंडेक्स म्हणजेच RRI. हा तुमच्या नात्यातील सुसंवाद आणि संघर्षाचं सर्वात प्रामाणिक चित्र तुमच्या समोर ठेवतो. RRI म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल, तर हा तुमच्या नात्याचा एक नकाशा आहे, जो तुम्हाला अगदी स्पष्टपणे दाखवतो की कोणत्या गोष्टींवर तुमचं नैसर्गिकरित्या एकमत होतं आणि कोणत्या मुद्द्यांवरून संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या बटरफ्लाय चार्टकडे जरा लक्ष द्या. जे बार्स तुम्हाला सेंटरच्या जवळ दिसतायत ना, म्हणजे तिथे तुमचे विचार नैसर्गिकरित्या जुळतात. पण जे बार असे लांब बाहेरच्या बाजूला पसरलेले दिसतायत, तिथूनच तुमच्या भांडणांची ठिणगी पडते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या चूक कोणाचीच नाहीये. फक्त तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं वायरिंग म्हणजे विचार करण्याची मूळ पद्धतच वेगळी आहे. बस एवढंच. आत्तापर्यंत आपण तुमच्या वागण्याची मूळ पद्धत म्हणजे तुमचं वायरिंग कसं आहे हे समजून घेतलं. आता आपण हे पाहूया की या वेगवेगळ्या शैलींचा तुमच्या एकत्रित आयुष्याच्या 5 महत्त्वाच्या अध्यायांवर नेमका कसा परिणाम होतो. पान 11 ते 15 पर्यंत तुमच्या आयुष्याचे हे 5 अध्याय दिले आहेत. पान 11 आहे भावनिक सुसंगततेबद्दल. पान 12 आहे तुमची व्यावहारिक जीवनशैली म्हणजे पैसे आणि जबाबदाऱ्या. पान 13 सांस्कृतिक ताळमेळ.
पान 14 भविष्यातील नियोजन आणि पान 15 तुमच्या दोघांच्या वैयक्तिक गरजांबद्दल आहे. याकडे एकमेकांवर केलेले आरोप म्हणून नका बघू, तर तुमच्या वागण्यामागचं स्पष्टीकरण म्हणून बघा. आणि आता आपण या रिपोर्टच्या सर्वात शक्तिशाली भागाकडे आलो आहोत. पान नंबर 16. हे पान म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या विश्लेषणाला एका सकारात्मक आणि खरंतर उपचार करणाऱ्या संवादात बदलण्याचं एक प्रभावी साधन आहे. पान नंबर 16वर तुमच्या विशिष्ट DISC शैलीनुसार काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांचा उद्देश वाद जिंकणं हा अजिबात नाही, तर तुमची बाजू, तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत योग्य शब्दात पोचवणं हा आहे, जेणेकरून त्यांना तुमची अडचण खरंच समजू शकेल. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ध्येय जिंकणं नाही, तर आपलं म्हणणं अखेर ऐकलं जाणं हे आहे. अनेकदा आपल्याला फक्त कोणीतरी आपलं म्हणणं शांतपणे आणि समजून घेऊन ऐकावं एवढीच तर अपेक्षा असते, नाही का? आता एक छोटीशी कृती करायची आहे. त्या प्रश्नांमधून कोणतेही 3 प्रश्न निवडा. एका शांत, निवांत क्षणी ते एकमेकांना विचारा आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त विचारू नका, तर समोरच्याचं उत्तर पूर्ण लक्ष देऊन समजून घेण्यासाठी ऐका. कारण नाती तडजोडीने नाही, तर संवादाने नव्याने घडतात आणि हीच तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरू शकते. आजच्या भागात आपण हे समजून घेतलं की तुम्ही दोघं कसे वागता. या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे भाग 2 मध्ये आपण याच्या आणखी मुळाशी जाऊ आणि हे शोधू की तुम्ही असं का वागता. आपण पहिल्या भागात पाहिलं की आपण एकमेकांशी कसं वागतो. आता मात्र आपण त्याहीपेक्षा खोलवर जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की आपण तसं का वागतो. तर चला नात्याच्या या अधिक महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात करूया. बघा, या भागाचा मुख्य हेतूच हा आहे की संघर्षातून स्पष्टतेकडे कसं जायचं. ही माघार घेण्याची वेळ नाहीये, तर नात्याला पुन्हा एकदा नव्याने जुळवून घेण्याची ही एक शेवटची पण खूप महत्त्वाची संधी आहे. आपण एकमेकांच्या हेतूंना आणि मूल्यांना अधिक जवळून, अधिक सहानुभूतीने पाहणार आहोत. म्हणजे बघा, खरी गोष्ट तर इथून सुरू होते. पार्ट 1 मध्ये आपण फक्त वरवरचं वर्तन पाहिलं, कसं वागतो हे पाहिलं. पण हा दुसरा भाग आपल्याला त्या वागण्याच्या मुळाशी घेऊन जाणार आहे की आपण असं का वागतो. आणि इथेच खरा बदल घडतो. कारण आपल्याला कळतं की बहुतेक भांडणं वाईट हेतूने होतच नाहीत. ती होतात कारण 2 पूर्णपणे वेगळी पण आपापल्या जागी बरोबर असलेली 2 आंतरिक जगं एकमेकांवर आदळतात. चला तर मग आता आपल्या आंतरिक जगाचा पाया समजून घेऊया. यालाच 7 मूळ प्रेरक असं म्हणतात. हे असे घटक आहेत जे आपल्याला कळतही नाही, पण तेच आपले निर्णय आणि आपली प्रायोरिटी लिस्ट ठरवत असतात. मी तुम्हाला सांगेन की तुमचा रिपोर्ट उघडा आणि त्यातलं पान नंबर 17 काढा. तिथे तुम्हाला याबद्दल सगळी माहिती मिळेल. हा प्रश्न बहुतेक प्रत्येक जोडप्याच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? की जी गोष्ट एकाला इतकी साधी, इतकी स्वाभाविक वाटते, तीच दुसऱ्याला इतकी विचित्र का वाटू शकते. याचं उत्तर तुमच्या त्या 7 मूळ प्रेरकांमध्ये दडलेलं आहे. खरं तर ही एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्या प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला वैयक्तिक चष्मा ठरवते. हे आहे ते 7 प्रेरक. यात काय काय येतं तर एस्थेटिक म्हणजे सौंदर्य आणि सुसंवाद, इकॉनॉमिक म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काहीतरी परिणाम किंवा फायदा मिळवणं, इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे आपलं स्वातंत्र्य जपणं, पॉलिटिकल म्हणजे आपला प्रभाव असणं, अल्ट्रुइस्टिक म्हणजे दुसऱ्यांची सेवा करणं, रेग्युलेटरी म्हणजे नियम आणि शिस्त, आणि थिओरेटिकल म्हणजे ज्ञान मिळवणं. ही आपली इतकी खोलवर रुजलेली मूल्ये आहेत की आपला प्रत्येक लहान मोठा निर्णय इथूनच सुरू होतो. आणि जेव्हा या प्रेरकांमध्ये, तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या प्रेरकांमध्ये खूप जास्त फरक असतो, तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचं भांडण पैशांवरून, कामावरून किंवा मुलांवरून होत नसतं. ते 2 पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनांमधलं भांडण असतं. आणि यात गंमत अशी आहे की कोणीच चुकीचं नसतं. फक्त दोघांचे जगाकडे बघण्याचे चष्मे वेगळे असतात, इतकंच. बरं, आता हे जे दृष्टिकोनातले फरक आहेत ते नक्की दिसतात कसे, यासाठीच आता आपण फ्रिक्शन मॅप बघणार आहोत. तुमच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 20 वर तुम्हाला हा मॅप दिसेल. हा मॅप म्हणजे काय तर तुमच्यातल्या मतभेदांचं नेमकं कारण दाखवणारा एक नकाशाच आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की हे पुढचं पान हे असं पान आहे जिथे बहुतेक जोडप्यांना त्यांच्या नात्यातला तो अरेच्चा किंवा ओ तर हे असं आहे वाला क्षण सापडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कुणालाही दोष द्यायचा नाहीये.
हा भाग फक्त आणि फक्त स्पष्टता मिळवण्यासाठी आहे. अनेक वर्षांपासूनचे जे प्रश्न आहेत ना, त्यांची उत्तरे इथे मिळू शकतात. संघर्ष म्हणजे अपयश नाही. हे फक्त एक चिन्ह आहे की तुमच्या दोघांच्या गरजा वेगळ्या आहेत, चुकीच्या नाहीत. आणि हेच या रिपोर्टचं आणि IKSC नॉलेज ब्रिजच्या कामाचं सौंदर्य आहे. तुमच्या मॅपमध्ये बघा, जिथे 2 प्रेरकांमध्ये जास्त अंतर आहे तिथला बार मोठा दिसेल. आणि बहुतेक वेळा याच मुद्द्यांवरून तुमच्यात सगळ्यात जास्त संघर्ष झाला असेल, बरोबर? आता आपण आणखी एक पाऊल पुढे टाकूया आणि आपल्या आंतरिक गरजा काय आहेत ते समजून घेऊया. तुमच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 21 ते 26 पर्यंत याच्याबद्दल सविस्तर माहिती आहे. आतापर्यंत आपण दोघांमधल्या फरकांबद्दल बोललो. आता थोडा वेळ प्रत्येकाच्या आतल्या वैयक्तिक जगाकडे वळूया. ही एक गोष्ट नीट आहे का? अनेक भांडणं का होतात माहितीये? कारण आपण आपल्या पार्टनरवर प्रेम त्या भाषेत करतो जी आपल्याला हवी असते, त्या भाषेत नाही जी त्यांना खरंच समजते. ही पुढची काही पानं तुम्हाला हेच दाखवतील की नात्याकडून खरं तर प्रत्येकाला आतून काय हवं असतं, आणि हे अनेकदा आपण जे बोलून दाखवतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं असू शकतं. तुमच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 24 ते 26 वर रेशो इन्साइट्स नावाचा एक भाग आहे. याचा अर्थ काय की कधीकधी आपल्या आतच एक युद्ध सुरू असतं. आपलेच 2 सगळ्यात मोठे प्रेरक एकमेकांना विरुद्ध दिशेने खेचत असतात. उदाहरणार्थ बघा, एकाच व्यक्तीला इतरांची सेवा करायलाही खूप आवडतं, पण त्याचवेळी प्रत्येक गोष्टीतून फायदा किंवा चांगला परिणाम साधायचा असतो. आता हा जो आतला संघर्ष आहे तोच अनेकदा बाहेर नात्यामध्ये चिडचिड किंवा तणावाच्या रूपात दिसतो. बरं, आपल्या आतला हा संघर्ष समजून घेतल्यावर आता आपण एकमेकांच्या मूळ स्वभावाला एका खूप सोप्या पण तितक्याच प्रभावी पद्धतीने पाहणार आहोत. चला, तुमच्या रिपोर्टमधलं पान नंबर 27 उघडा. तिथे तुम्हाला तुमचं ॲडजेक्टिव्ह पोर्ट्रेट दिसेल. ह्या पानावर काही शब्द हायलाईट केलेले दिसतील, जसं की सुसंवादी, वस्तुनिष्ठ, प्रभावी किंवा सहानुभूतीशील. हे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही नैसर्गिकरित्या कसे आहात, तुमचा खरा स्वभाव कसा आहे याचे एक चित्र आहे. हे तुमचं पोर्ट्रेट आहे. आता या माहितीला एका खऱ्या संवादात बदलण्याची वेळ आलीये. तुमच्या पार्टनरला अगदी हळूवारपणे विचारा, मी तुझ्यासोबत असा किंवा अशी वागत आहे का हल्ली? आणि हे कधी बदललं? हा प्रश्न उत्तरासाठी नाही, फक्त ऐकण्यासाठी विचारा. बघा, इथून भांडणाबद्दल बोलणं थांबतं आणि त्या व्यक्तीबद्दल बोलणं सुरू होतं जिच्यावर आपण प्रेम केलं होतं. चला, आता आपल्या दोघांच्या एकत्रित आयुष्याचं एक मोठं चित्र पाहूया. तुमच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 28 ते 33 पर्यंत तुमच्या आयुष्याची अशी 13 वेगवेगळी क्षेत्र दिली आहेत, जिथे तुमचे विचार आणि मार्ग नैसर्गिकरित्या जुळतात किंवा मग दुरावतात. यामध्ये लग्नाबद्दलचा दृष्टिकोन आहे, तुमची मॅच्युरिटी लेव्हल आहे, पैसे आणि प्रेम यांच्यातलं नातं आहे, असे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. या प्रत्येक चार्टमध्ये एक गोष्ट पहा. जिथे बार एकमेकांच्या जवळ आहेत ना, तिथे तुमच्यात एक नैसर्गिक सुसंवाद आहे. कदाचित आज तो विसरला गेला असेल. आणि जिथे हे बार एकमेकांपासून खूप लांब आहेत, ते अंतरच तुमच्या अनेक वर्षांच्या त्रासाचं आणि गैरसमजांचं कारण सांगतं. आणि नात्याकडे इतक्या स्पष्टपणे पाहता येणं ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. ही स्पष्टता म्हणजे डॉक्टर अतुल बी पाटील आणि IKSC नॉलेज ब्रिज यांनी प्रत्येक जीवन संवाद रिपोर्टमध्ये दिलेली एक अमूल्य भेट आहे. हे फक्त आकडे किंवा माहिती नाही, तर आपल्या नात्याला नव्याने समजून घेण्याचं एक खूप शक्तिशाली साधन आहे. बरं, आता इतकं सगळं समजून घेतल्यानंतर प्रश्न उरतो की या माहितीचं करायचं काय? तर चला, आता या सगळ्या माहितीला कृतीत कसं आणायचं त्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. यासाठी तुमच्या रिपोर्टमधलं पान नंबर 34 खूप उपयोगी पडणार आहे. इथे तुम्हाला एक छोटीशी कृती करायची आहे. सगळ्यात आधी पान नंबर 20 वरचा तुमचा फ्रिक्शन मॅप आठवा. त्यातले असे 2-3 विषय निवडा जिथे सगळ्यात जास्त अंतर होतं. आता पान नंबर 34 वर या आणि त्या विषयाशी संबंधित फक्त एक प्रश्न निवडा. आणि हा प्रश्न भांडणाच्या वेळी नाही, तर एखाद्या शांत क्षणी तुमच्या पार्टनरला विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्तर देण्यासाठी नाही, तर फक्त समजून घेण्यासाठी ऐका. इथूनच खऱ्या संवादाला सुरुवात होते. आणि हेच तर या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. संवादातून सामंजस्य आणि सामंजस्यातून संबंध. जेव्हा आपण एकमेकांच्या गरजा, एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेतो, तेव्हाच आपल्या मनात एकमेकांबद्दल सहानुभूती निर्माण होते. आणि ही सहानुभूतीच नातं दुरुस्त करण्याचा, ते पुन्हा उभं करण्याचा पाया आहे. पण हा प्रवास अजून संपलेला नाहीये. पुढच्या म्हणजे 3ऱ्या भागात आपण या सगळ्या गोष्टी एकत्र आणणार आहोत.
तुमचे स्वभाव, तुमचे हेल्थ स्कोर आणि या सगळ्याच्या आधारावर एका नव्या अध्यायासाठी तुम्ही किती तयार आहात हे पाहणार आहोत. या दुसऱ्या भागात माझ्यासोबत राहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जाताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, समझौता नाही, संवाद. हीच आपल्या आयुष्याची एक नवी, अर्थपूर्ण सुरुवात असू शकते. नमस्कार. जीवन संवादच्या या प्रवासाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही दोघांनी जे धैर्य दाखवलंय त्यासाठी सर्वात आधी तुमचं मनापासून कौतुक. तुमच्या या प्रवासाचा, तुमच्या कटिबद्धतेचा आम्हाला खूप आदर आहे. आणि लक्षात घ्या, हा शेवटचा भाग म्हणजे काही परीक्षा नाहीये. उलट हा तो क्षण आहे जिथे सगळ्या गोष्टी एकत्र येऊन तुमच्या समोर एक स्पष्ट आणि आशादायक चित्र उभं करणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तुमचा रिपोर्ट उघडा आणि पान 35 वर या. हा शेवटचा विभाग तुम्हाला हे सांगणार आहे की एक जोडपं म्हणून तुम्ही नक्की कोण आहात आणि तुमच्या नात्याला सध्या खऱ्या अर्थाने कशाची गरज आहे. सगळ्यात आधी आपण बघूया अंतर्भय हा विभाग. हे काय आहे? तर हे 4 आर्केटाइप्स म्हणजे व्यक्तिमत्व प्रकार आहेत, जे एक जोडपं म्हणून तुमच्या स्वभावाचे, तुमच्या नात्याचे अगदी आतले खोलवरचे पैलू उलगडून दाखवतात. तर ही आहे तुमच्या नात्याची एक प्रकारे ऑपरेटिंग सिस्टम. यात 4 मुख्य आर्केटाइप्स आहेत. पहिला, अथॉरिटी पायनियर, म्हणजे तुम्ही दोघं मिळून निर्णय कसे घेता, नेतृत्व कसं करता. दुसरा, कंपॅशनेट विजनरी, तुमच्या नात्याचा एक सामायिक उद्देश काय आहे. तिसरा, कस्टोडियन ऑफ ग्रेसफुल सिस्टम्स, म्हणजे तुमचं रोजचं आयुष्य, तुमच्या घरातल्या व्यवस्था कशा चालतात. आणि चौथा, ॲनालिस्ट ऑफ स्ट्रक्चर्ड ब्युटी, म्हणजे तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये गुणवत्ता कशी टिकून ठेवता. आता तुमच्या रिपोर्टमधल्या एका महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे फरक किंवा गॅप. हा चार्ट पाहिल्यावर कदाचित तुम्हाला मोठा फरक दिसेल, पण घाबरू नका. हा फरक म्हणजे अपयश नाहीये. उलट तुमच्यामध्ये आजपर्यंत जे काही मतभेद झाले, जो त्रास झाला, त्याचं हे एक स्पष्टीकरण आहे. बघा किती सोपं आहे. मुद्दा हाच आहे की ही नवी समज, हेच तुमच्या नात्याची पुढची गुरुकिल्ली आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला एका नवीन वाटेवर घेऊन जाते. संवादचे समज, समजचे संबंध, एक नई सुरुवात. ठीक आहे, आता आपण तुमच्या नात्याच्या एका हेल्थ चेकअपकडे वळूया. तुमच्या रिपोर्टमध्ये पान 37 ते 39 वर 9 हेल्थ स्कोर्स दिलेले दिसतील. यातला प्रत्येक गेज, प्रत्येक काटा तुमच्या नात्याच्या एका विशिष्ट भागाचं खरंखुरं चित्र तुमच्यासमोर ठेवतो. इथे तुम्हाला 3 रंग दिसतील, हिरवा, पिवळा आणि लाल. याकडे बरोबर, चूक किंवा पास नापास अशा नजरेतून बघू नका. हे एक साधन आहे जे तुम्हाला सांगतंय की कुठे ताकद आहे, कुठे लक्ष द्यायचंय आणि कुठे मदतीची गरज आहे. चला, हे 9 गेजेस थोडक्यात समजून घेऊया. पहिलं, भावनिक ऊर्जेची देवाणघेवाण, म्हणजे तुम्ही एकमेकांना भावनिक आधार देता घेता का. दुसरं, संघर्ष निवारण, भांडणानंतर नातं अधिक घट्ट होतं की दुरावा वाढतो. मग आहे निर्णयाची मालकी, जीवनशैलीची लय, भावनिक सुरक्षितता, म्हणजे मनातलं सगळं काही मोकळेपणाने बोलता येतं का. अपेक्षांमधील अंतर, तडजोडीचा भार, म्हणजे सगळं ओझं एकावरच आहे का. विकासाची दिशा, तुम्ही एकत्र पुढे जाताय की वेगवेगळ्या दिशांना. आणि शेवटचं, तडजोड न करण्याच्या मुद्द्यांवर स्पष्टता. तुमचा रिपोर्ट बघताना या प्रत्येक स्कोअरवर अगदी प्रामाणिकपणे विचार करा. आणि हो, जर तुमच्या रिपोर्टमध्ये एखादा स्कोअर लाल रंगात दिसला तर अजिबात घाबरून जाऊ नका. खरं तर तो एक इशारा आहे की या विषयावर बोलणं खूप गरजेचं आहे, पण ते राहून गेलंय. IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांनी हे गेजेस यासाठीच बनवले आहेत की हे अवघड संवाद तुम्ही सुरक्षितपणे सुरू करू शकाल. चला, आता आपण रिपोर्टच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पान 40 आणि 41 वर जे आहे तो तुमच्या भविष्यासाठी तुमचा वैयक्तिक रोडमॅप आहे, तुमची दिशा आहे. हा आहे तुमच्या रिपोर्टमधला मुख्य आकडा, MRMS. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा स्कोअर तुम्ही किती परफेक्ट आहात हे मोजत नाही, तर एकमेकांना समजून घेण्याची आणि एकत्र पुढे जाण्याची तुमची इच्छा किती प्रबळ आहे हे तो दाखवतो. खरं सांगायचं तर तुम्ही ही चाचणी दिलीत, ही कृतीच तुमच्या इच्छाशक्तीचा सर्वात मोठा पुरावा आहे. हा तुमच्या नात्याच्या विकासासाठी एक हिरवा कंदील आहे. त्यामुळे तुम्ही उचललेल्या या पावलाबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आता बघा तुमचा अलाइनमेंट मॅप. यात 3 क्षेत्र आहेत. नैसर्गिक ताळमेळ, म्हणजे तुमच्या नात्यातल्या त्या गोष्टी ज्या आजही खूप छान आहेत, त्यांचा आदर करा. दुसरं, विकासाच्या संधी,
जिथे थोडी जागरूकता दाखवली तर गोष्टी सुधारू शकतात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, महत्त्वपूर्ण संवाद क्षेत्र. हे मुद्दे म्हणजे नातं तोडण्याची कारणं नाहीत, तर अखेर एकदा एकमेकांशी मनापासून बोलण्याची कारणं आहेत. आणि जीवनसंवादाचं हे मुख्य तत्व नेहमी लक्षात ठेवा. डॉक्टर अतुल बी पाटील यांचं हे वाक्य, आपण चुकीचे नाही, फक्त आपली जडणघडण वेगळी आहे, हा संपूर्ण रिपोर्ट समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. तर आता आपण समारोपाकडे आलो आहोत. तुम्ही दोघांनी मिळून जे काही केलं आहे ते खूप दुर्मिळ आणि धाडसी आहे, आणि त्याबद्दल आम्हाला तुमचा खूप आदर वाटतो. जेव्हा नात्यात त्रास होतो तेव्हा बहुतेक लोक एकतर गप्प बसतात किंवा वेगळं होण्याचा निर्णय घेतात. पण तुम्ही समजून घेण्याचा मार्ग निवडला, आणि आता तुमच्याकडे ती स्पष्टता आहे, जी नात्यातून माघार घेण्यासाठी नाही, तर नात्याला पुन्हा एकदा योग्य वळणावर आणण्यासाठी गरजेची आहे. या निमित्ताने IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांच्या अनेक वर्षांच्या संशोधनामुळे, त्यांच्या करुणामय दृष्टिकोनामुळेच बंधन जीवन संवाद प्रणालीचा हा संपूर्ण प्रवास शक्य झाला आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की या नवीन मार्गावर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? हा रिपोर्ट तुम्हाला दरवाजापर्यंत घेऊन आला आहे. आता आज जायची निवड तुमची आहे. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला आग्रहाने सांगू इच्छितो की तुमचं व्यावसायिक समुपदेशन सत्र नक्की बुक करा. हा रिपोर्ट एक दरवाजा उघडतो, पण समुपदेशक तुम्हाला त्या दारातून आत घेऊन जातात. ह्या भक्कम पायावर नात्याची सुंदर इमारत उभी करण्यासाठी हे पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच शक्तिशाली विचारासोबत आपण आज थांबूया. समझौता नहीं, संवाद, जीवन की नई सुरुवात. स्क्रीनवर दिलेली माहिती तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासात नक्कीच मदत करेल. आम्हाला आशा आहे की तुम्ही आता अधिक आशावादी आहात, अधिक सक्षम आहात आणि तुमच्या आयुष्याच्या या नव्या सुरुवातीसाठी पूर्णपणे तयार आहात.